मी डॉक्टर रुक्नवर 28 जुलै रोजी संध्याकाळी 7 वाजता माजी मंत्री तानाजी सावंत यांची OSD प्रसाद पुंडे देशमुख यांनी मला जीवे मारण्याची आणि त्यांचे बॉडीगार्ड यांनी धक्काबुक्की केली होती. तर त्याविरोधात मी तक्रार करण्याच्या ऐवजी माझ्यावरती चौकशी बसवण्यात आली आणि त्यामुळे मला वाटायला लागलं की माझ्या बाजूने कोणीही नाही आणि मंत्री आहे म्हटलं ना माझ्याकडे आता काहीच नाही. त्यामुळे मला एकच शेवटचा पर्याय उरलेला की असं तसं जीव दिलेलाच बरा. म्हणून मग मी घरी जाऊन सुसाईड नोट्स वगैरे लिहिली आणि सुसाईड नोट्स लिहून मी आत्महत्येचा प्रयत्न करणारच होतो. काय माजी मंत्री तानाजी सावंत यांचे PA प्रसाद पुंडे देशमुख यांनी जे अपमानात्मक मला वागणूक केली आणि धक्काबुक्की दिली त्यामुळं माझं मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे मी सुसाईड नोट लिहिली होती आणि ती स्टेटसला टाकली होती. मला न्याय मिळावा एवढीच एक शेवटची इच्छा आहे. ती माझ्यावर झाली मग धक्काबुक्की मला झाली तरीही सिव्हिल सर्जन साताराने माझ्याच नावाचं पत्र काढून माझ्यावरती चौकशी बसवली. ही गोष्ट ह्या गोष्टी मला खूप दुःख झालं म्हणून मी सुसाईड नोट्स वगैरे लिहिली आणि मोबाईल स्टेटसवरती टाकली. मग आता माझी एकच इच्छा आहे की मला न्याय मिळावा. जर नाही मिळाला तर 19 ऑगस्ट 2026 रोजी आत्महत्या करणारच. लीला मदने वैद्यकीय अधीक्षक म्हणून उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे कार्यरत आहे. डॉक्टर राजेंद्र रुक्नवर हे माझ्याकडे तदर्थ वैद्यकीय अधिकारी म्हणून उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे कार्यरत आहेत. काल जी घटना घडली या घटनेसंदर्भी डॉक्टरांनी आम्हाला यापूर्वी कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. काल दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान मी जेवायला गेली असताना मला माझ्या स्टाफचा फोन आला की डॉक्टर रुक्नवर सर यांचे स्टेटस पाहिले का. तर मी नाही म्हटले. त्यानंतर मी म्हटलं काही घडलं आहे का. त्यांनी मला स्टेटसचे स्क्रीनशॉट पाठवले. स्क्रीनशॉटवर त्यांचे स्टेटस पाहिल्यानंतर मी तात्काळ PI घनश्याम बल्लाळ सरांना कॉल केला की आमच्या डॉक्टरांनी एक सुसाईड नोट लिहून त्याचं स्टेटस ठेवलं आहे आणि माझे AS श्री शुक्ला यांना तात्काळ पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार करण्यास सांगून मी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे हजर झाले व त्याच वेळेस DYSP श्री गोडसे सर व घनश्याम बल्लाळ सर हे पण उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे आले. त्यांनी तात्काळ नात्यापट्याच्या पोलीस स्टेशनशी संपर्क करून डॉक्टर रुक्नवर सर यांच्याशी व त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधला व पुढील कारवाईसाठी पलटण पोलीस स्टेशनमध्ये या व काही गैरवर्तन करू नका, आपण कायदेशीर बाबीनं पाहू असे त्यांना त्यांच्या भावाला सागर रुक्नवर यांना सांगितले. मी सदर प्रकरणाची वरिष्ठांना माझे कर्तव्य समजून माननीय जिल्हा शल्य चिकित्सक राहुल जाधव सर व आमचे उपसंचालक डॉक्टर भगवान पवार सर यांना याविषयी कल्पना दिली. त्यानुसार आता डॉक्टर जाधव सर यांनी 3 सदस्यीय समिती नेमली असून जिल्हा स्तरावरून आता ती समिती उपजिल्हा रुग्णालय पलटण येथे पुढील चौकशीसाठी येत आहे. तर अंतिम अहवाल आल्यानंतर मी याविषयी सविस्तर माहिती आपणास देईन. धन्यवाद.